रवा आणि खोबरकीस ज्या प्रमाणात घेतलेले आहे त्याप्रमाणे निम्म प्रमाणात साखर टाकायची। मी इथे थोड्याच प्रमाणात साखर टाकलेली आहे। साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता। पिठी साखर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवत आहे करंजी। आपल्याकडे करंजी बनवण्याचा साचा नसेल तर सहज आपण हाताने करंजी बनवू शकतो। आणि आज आपण दोन प्रकारे करंजीमध्ये सारण कोणते भरायचे, कसे भरायचे ते सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघा, सहज आपण हाताने करंजी बनवू शकतो। 1 कप खोबरं घेतलेला आहे, खोबरं कीस घेतलेला आहे, खोबऱ्याचा काळा भाग आहे तो काढून घेतलेला आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेला। छान हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपण खोबरं परतून घेऊया। ब्राऊन कलर आलेला आहे। त्याच कढईमध्ये 1 चम्मच तूप घेऊया आणि 1 कप रवा, 1 वाटी रवा घेतलेला आहे। छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत आपण रवा पण परतून घेऊया। छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये खसखस टाकूया। आपण यामध्ये ड्रायफ्रूट्सचा पण वापर करू शकतो, पण मी आज ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहे। खसखस यामध्ये टाकलं तर लवकर परतत असतं। बघा, खोबरकीस आणि रवा परतून घेतलेला आहे। थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया। बघा, सहज आपण हाताने करंजी छान बनवू शकतो। छान अशा करंजी बनलेली आहे। 1 कप घेऊया, त्या कपनी 2 कप मैदा घेऊया। यामध्ये टाकूया मीठ। मीठ टाकल्याने छान चव येत असतं। मीठ पूर्ण मैद्याला लावून घेऊया। बाजूला मी तेल गरम करून घेतलेले आहे। 2 कप मैदा घेतलेला होता तर 2 चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल पूर्ण मैद्याला लावून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया। बघा, तेल आणि मीठ पूर्ण मैद्याला लागलेलं आहे। आता आपण थोडे पाणी टाकून पीठ मळूया। खूप छान बनलेली आहे करंजी। आणि आपण या व्हिडिओमध्ये करंजीमध्ये 2 प्रकारे सारण कोणते भरायचे ते सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मैदा छान भिजवून घेतलेला, 10 मिनिट बाजूला ठेवलेला होता आणि आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि आपण चपाती लाटूया। या प्रकारे मी ज्या प्रमाणात आपल्याला करंजी बनवायची आहे त्याप्रमाणे मी पूर्ण चपाती लाटून घेतलेले आहे। आपण आधी रवा आणि खोबरकीसचे सारण बघितले होते। आता इथे मी अर्धा पाव खोवा घेतलेला आहे। कढईमध्ये खोवा छान परतून घेऊया। बघा, छान असा खोवा मी परतून घेत आहे। खोव्यामध्ये मॉइश्चर असतं ते निघून जातं, म्हणून याप्रमाणे परतून घेऊया। आता थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया। बघा, छान असे गोळे बनवून घेतलेले। आता आपण करंजी कशी भरायची ते बघूया। सारण भरायचं 2 पद्धतीने करंजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। छान असा हाताने बाजूचा भाग आहे तो पॅक करून घेऊया, म्हणजे आपलं सारण तेलामध्ये सोडल्यानंतर आपली करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर सारण निघायला नाही पाहिजे।
आता फोर्क घेऊया आणि याने छान आकार देऊया. आहे ना करंजी बनवण्याकरिता सोपी. खूप सोप्या पद्धतीने करंजी कशी बनवायची सांगितलेले आहे. या प्रकारे नक्की बनवून बघा. पुन्हा दुसरी करंजी कशी बनवायची ते मी दाखवत आहे. आता आपण खोवा घेतलेला आहे अर्धा पाव. यामध्ये साखरची पिठी टाकूया. पोहा खायच्या चम्मचनी मी इथे 2.5 चम्मच साखर टाकलेली आहे. साखर पिठीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण एक वाटी घेऊया. वाटीने आकार देऊया. म्हणजे आपली करंजी आहे ती छान बनणार. बघा छान असं सारण भरून घेतलेलं आहे. या प्रकारे पॅक करूया. आणि हाताने आकार देऊया. खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता. या प्रकारे छान असं करंजी मी पूर्ण बनवून घेतलेले आहे. मीडियम गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला पूर्ण करंजी तळून घ्यायची आहे. या प्रकारे नक्की बनवून बघा. छान अशा पूर्ण करंजी मी तळून घेतलेल्या आहे. आपल्याला करंजी मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे आणि करंजी लवकर तळून होत असतं. या प्रकारे छान अशा करंजी बनवलेल्या आहे. करंजी बनवण्याचे सारण 2 पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये दाखविलेले आहे. या प्रकारे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.